सॉरी. एक्सक्यूज मी, किती वेळ लागणार आहे अजून? सरांची मीटिंग संपल्यावर. हो मला माहिती आहे मीटिंग संपल्यावर. तुम्ही मला हे 10 वेळा ऐकवलंय, पण एक्झॅक्टली कधी संपणार आहे मीटिंग ते कोण सांगणार? आय एम वेटिंग हिअर फ्रॉम लास्ट 4 hours नाव. त्यांना विचारा किती वाजेपर्यंत आहे मीटिंग. कूल डाऊन मॅम, तुम्ही इंटरव्ह्यूला आलात. हॅव पेशन्स. ओके ओके, प्लीज विचाराल त्यांना. ओके, जस्ट मिनिट. हॅलो सर, त्या शनाया सबनीच थांबल्यात. ओके सर, ठीक आहे, आज जा तुम्ही, बोला. थँक्यू. हॅलो सर, सॉरी मी न विचारताच आत आले. इट्स ओके, हॅव अ सीट. देन शो मी युअर फाईल. सर, आय हॅव ऑलरेडी मेल्ड यू माय रेझ्युमे, यू कॅन चेक. ओके. लास्ट जॉब का सोडला? सर सोडला नाहीये, सोडायचा आहे. का? ॲक्च्युली आय एम नॉट कम्फर्टेबल देअर. खूप ओल्ड मेंटॅलिटीचे लोक आहेत तिकडे, सो. हे कारण आहे? ऑफकोर्स. ॲक्च्युली मला ना तुमच्यासारखे अपडेट राहणारे आणि न्यू जनरेशनचे लोक खूप आवडतात. आणि प्लस तिकडे पॅकेजही नव्हतं ना एवढं चांगलं. इथे असेल ना, आय मीन आय एम एक्सपेक्टिंग अप टू लाईक 1 lakh per month. Sir, I am very sincere. You seriously won't regret appointing me. And plus, I will take all care of you. थँक यू. I mean, you work, sir. So, the job is mine, right? बिहेव युअर सेल्फ मिस सबनीस. या नोकरीसाठी असल्या नाटकांची गरज नाही. इथे टॅलेंट आणि बुद्धिमत्तेची गरज आहे. या पोस्टसाठी तुमच्यासारख्या चचोर मुलींची गरज नाहीये. आणि तुमचं क्वालिफिकेशन मी बघितलं. दिस इज अ पुअर क्वालिफिकेशन. तुम्हाला इथेच काय कुठल्याच कंपनीत जॉब मिळणार नाही. आणि काय काय म्हणाला? 1 lakh पॅकेज पर मंथ. तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ना, 10,000 पॅकेज पर मंथच्या लायकीचं सुद्धा नाही. सो प्लीज गेट आउट ऑफ हिअर. आय सेड गेट आउट. अहो आई, कायचे काहीच बोलून राहिले तुम्ही तर. असं काहून होईल? नाही, तुम्ही काळजी नका करू. हो आई, अहो तसं वाटलं तर तुम्हालाच सांगेन ना. सांगा, बाकी सगळं ठीक आहे का तिकडे? हो का? बरं बरं. हा, नाही दादा बहिणी आलेत ना 2 दिवसांसाठी. हो हो हो, सांगेन सांगेन. हा, ठेवू का फोन? हा, आई काळजी घ्या. ठेवते ठेवते ठेवते. काय ग, काय म्हणाल्या सासूबाई? वहिनी, मी खूपच नशीबवान आहे. सुनांना सासूचा जाच होतो असं म्हणतात, पण मला तर आईसारखी सासू मिळाली. खूपच काळजी घेतात माझी. आता काहून फोन केला होता माहितीये का? त्यांना काल रात्री मी स्वप्नात रडताना दिसले. काय सांगतेस काय? हो ना, मला सांगत होत्या की असं करू नको, काही झालं तर, काही वाटलं तर सांग, मनात पुढत बसू नको. त्यांना खूपच काळजी वाटते माझी. राधिका, तुला एक विचारू? विचार ना. नाही म्हणजे तुला कसला प्रॉब्लेम आहे ग? तुझ्या सासूबाईंना असं वाटायचं काय कारण? चांगली आई शरमत राहतेस की. मग त्यांनी असं का विचारलं? आता वहिनी, तुझ्यापासून काय लपवायचं? मध्ये एकदा हे थोडे रागावले होते माझ्यावर, भांडलेही होते. या पोट्ट्यांनी लगेच आजी आजोबांना फोन केला आणि ते आले ना तडक इथेच. आता ते आले ते मग सगळं नीट झालं, म्हणून त्यांना काळजी वाटून राहिली माझी. बाकी काही नाही. भांडण नक्की सॉल्व्ह झालंय ना? नाही म्हणजे सकाळी जिजाजी तुझ्याशी काही नीट बोलले नाही, नीट वागलेही नाही, म्हणून मी आपलं विचारते. हो,
असं काही नाहीये. असं काय नाही तर मग ते तुझ्याशी बोलत का नाही येत नीट? हे बघ राधिका, तुझा नवरा लाखात एक आहे ग. चांगली नोकरी, मोठा पगार, मोठं घर, म्हणूनच जप त्याला. अगं आजकालच्या मुली अशाच श्रीमंत माणसांच्या शोधात असतात. एखादीची चुकून वाईट नजर पडली तर सगळं संपून जाईल. कळतंय का? अगं तुला त्यांनी घरातून हाकलून दिलं म्हणजे कुठे जाणार आहेस तू? तुझं शिक्षण जेमतेम BA पर्यंत झालंय, हातात पैसाही नाही. स्वतःच काय होईल विचार केलायस का कधी? वहिनी कायचे काही बोलते तू तर. असं काही होणार नाहीये. माझा यांच्यावर पुरा भरवसा आहे. ते म्हणतात ना 100% गॅरंटी, तसंच. आजवर कोणी इतका अपमान केला नाहीये माझा. पण तो माणूस जे म्हणाला ते खरं तर होणार नाही ना? मला कुठेच काम नाही मिळणार का? चल निघ बाहेर. गॅरी प्लीज नको ना, प्लीज मला बाहेर नको काढू. गॅरी प्लीज, मी नाही, मी नीट वागेन ना. गेट लॉस. गॅरी प्लीज, आय बेग यू, मी नाही ना वागणार असं परत कोणाशी. शनाया, तुझ्या हातातून वेळ निघून गेलीये आणि मी सुद्धा. चल जा. जनी हात घे. येस डार्लिंग. चला, ऑफिस मधला कचरा साफ झाला एकदाचा. काय आनंद. आता कसं सगळं स्वच्छ वाटेल एकदम. नारकत हो, आता कोणी फुकट शिवाय घालणार नाही आपल्याला. हो खरंय. हो, बॅट टळली हो एकदाची. गजानन महाराज शपथ. माझा इन्सल्ट करायची ना ही? मी तर हिला ऑफिस मधूनच बाहेर घालवलं. यालाच म्हणतात टेट फॉर टॅट. ओ गॉड, व्हॉट? 3,500 बिल मोबाईलचं. गॉड यार, नाही शनाया, नाही. गॅरी शिवाय काही नाही होणार आहे तुझं. नको यार, हातचं सोडून पळत्याच्या मागे पळायला नको आता.